आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट गोष्टी आपण एक एक करून काढून टाकल्या तर आपोआप आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टींसाठी जागा तयार होते. आणि हाच मंत्र आपल्या आयुष्यात फॉलो करणारा परभणीचा एक हरहुन्नरी मुलगा म्हणजेच योगेश खंदारे. योगेशच्या वयाच्या अवघ्या 6व्या वर्षी त्याला विजेचा शॉक लागल्यामुळे त्याचे दोन्ही हात खांद्यापासून कापावे लागले. आणि त्यानंतर सलग 1-2 वर्ष दुःखात गेल्यानंतर किती काळ असंच दुःख करत राहायचं हा विचार त्याच्या कुटुंबियांनी केला आणि याच विचारातून त्यांनी योगेशला सकारात्मक मार्ग दाखवला. योगेशनेही आपल्या कुटुंबाला साथ देत आहे त्याच पद्धतीने आपण चांगलं आयुष्य कसं जगू शकतो याचा विचार करत आपल्या पायांच्या जोरावर आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला. आणि मग त्याचा पायांचा प्रवास सुरू झाला. मग पायाने लिहिणं, कॅरम खेळणं, चित्र काढणं, स्वतःची तयारी करणं, अगदी कपड्याला इस्त्री करणं, आईला घरकामात मदत करणं, सारं काही योगेश आवडीने करू लागला. चित्रकलेत तर तो इतका रमला की त्याने अनेक चित्रकला स्पर्धांमध्ये बाजीही मारली. नाटकात काम करण्यापासून ते अनेक शालेय कार्यक्रमात योगेश हिरिरीने भाग घ्यायचा आणि अनेक पुरस्कारही पटकवायचा. इतकंच नाही तर चॅलेंज म्हणून पायाने गाडी चालवायलाही तो शिकला आणि गाडी घेऊन मोठ्या शानमध्ये तो रोज आपल्या कॉलेजमध्येही जायला लागला. योगेशचा हाच आत्मविश्वास वाढावा म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला आर्थिक व्यवहारही शिकवले आणि त्यानंतर अगदी ATM मधून पैसे काढण्यापासून सारं काही योगेशला जमू लागलं. जिद्द, आत्मविश्वास आणि चिकाटी याच्या जोरावर हात नसतानाही योगेश आज अभिमानाने त्याचं स्वावलंबी आयुष्य जगत आहे. आपल्या स्वतःच्या आयुष्यातील अनुभवांचा दुसऱ्यांनाही फायदा व्हावा यासाठी तो आत्महत्येचा विचार करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर, शालेय विद्यार्थ्यांसमोर आपले प्रेरणादायी अनुभव मांडतो. आपल्या पायाने काय काय करू शकतो याचं प्रात्यक्षिकही दाखवतो. आणि जर मी 2 हात नसताना आनंदाने जगू शकतो तर तुम्ही का नाही असा प्रश्न विचारून साऱ्यांनाच निशब्द करतो. आणि म्हणूनच योगेशच्या याच आत्मविश्वासाला आणि जिद्दीला आमचा मानाचा सलाम. प्रत्येकाने जर आत्मविश्वास वाढवला ना तर काही पण करू शकेल. त्याच्यातली जिद्द फक्त पाहिजे, चिकाटी पाहिजे आणि कॉन्फिडन्स पाहिजे, तो काही पण करून दाखवू शकेल. म्हणजे शरीरानं अपंग असेल तर काही हरकत नाही, पण बुद्धीनं अपंग नाही असायला पाहिजे. याच तत्वानुसार आयुष्यात सकारात्मक विचार करत नसलेल्या हातांपेक्षा असलेल्या पायांची किमया दाखवणाऱ्या योगेशचा प्रेरणादायी प्रवास पाहायला विसरू नका. जिंदगी मिलेगी दोबारा, शनिवारी सकाळी 9:30 वाजता आणि रविवारी रात्री 8:30 वाजता फक्त झी24 तासवर. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.